आज आपण प्रमुख साधनसंपत्ती या घटकामध्ये काल जो आपण विचार केला की मानवी साधन संपदा यामध्ये मानवी संपदेचे वितरण आणि मानवी संपदेचा वापर या गोष्टींचा आपण विचार केला. याचमधील एक शेवटचा घटक आहे मानव संपदा समस्या. या गोष्टीचा आपण आज विचार करतो आहोत. तर या ठिकाणी लोकसंख्या ही एक साधनसंपत्ती आहे, परंतु हीच लोकसंख्या जर गरजेपेक्षा जास्त झाली तर ही साधनसंपत्ती ही विनाशाकडे गेलेली दिसून येते. आता आपण जर सध्या जगामध्ये पाहिलं तर लोकसंख्या वाढीची गती ही खूपच जास्त असलेली दिसून येते आणि या लोकसंख्या वाढीच्या गतीचा आत्ताचा विचार जर केला तर 2025पर्यंत जगाची लोकसंख्या ही 800 कोटीच्या पुढे जाईल असं म्हटलं जातं. आता प्रत्यक्ष बघा, पृथ्वीवरती जास्तीत जास्त 1500 कोटी लोकसंख्या राहू शकेल असा शास्त्रज्ञाचा अंदाज आहे. म्हणजेच पृथ्वीची लोकसंख्या धारण क्षमता ही 1500 कोटीच्या दरम्यान असलेली दिसून येते. परंतु जलद व प्रमाणाबाहेर वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे संपूर्ण जगभरामधील काही देशांमध्ये लोकसंख्येच्या वाढीचा विस्फोट झालेला दिसून येतो आणि ज्या देशांमध्ये लोकसंख्येची वाढ जास्त आहे याचा जर विचार केला तर आशिया खंडामधील भारत, चीन यासारखे जे देश आहेत की या देशामध्ये लोकसंख्येची वाढ ही सर्वाधिक असलेली दिसून येते. आता त्यामुळे या देशांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीवरती या वाढत्या लोकसंख्येचा ताण निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी लोकसंख्या ही नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी वरदान नसून समस्या निर्माण झालेली दिसून येते. आता जगामध्ये जर आपण विचार केला तर जगामध्ये सर्वच देशांमध्ये लोकसंख्येची वाढ होत असली तरी विकसित देशांमध्ये लोकसंख्येच्या वाढीची गती ही खूपच कमी असलेली दिसून येते. त्या तुलनेने अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा खूपच जास्त असलेला दिसून येतो. आपण विकसित राष्ट्रामधील लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर जर पाहिला आत्ता सध्याचा तर तो 0.5% एवढा असलेला दिसून येतो. तर हाच अविकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक दर हा सरासरी 2.9% इतका असलेला दिसून येतो. म्हणजेच विकसित राष्ट्राच्या जवळजवळ 6 पटीने जास्त लोकसंख्या वाढीचा दर अविकसित देशांमध्ये असलेला दिसून येतो आणि त्यामुळे या लोकसंख्या वाढीचा परिणाम संपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीवरती होऊ लागलेला आहे आणि ही गोष्ट आपल्याला 20व्या शतकात जगातील लोकसंख्या वेगाने वाढते आहे हे समजल्यानंतर आपण 11 जुलै 1987 या दिवशी जगाची लोकसंख्या 5 अब्ज एवढी झाली होती आणि म्हणून युनोच्या लोकसंख्या निधी कार्यक्रम या संस्थेने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून जाहीर केला होता. हा लोकसंख्या दिन जाहीर करण्याचा उद्देश हा होता की भविष्यकाळामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. लोकसंख्या वाढीमुळे जगातील अनेक देशांपुढे वेगवेगळ्या समस्या निर्माण होणार आहेत, कारण ज्या गतीने लोकसंख्या वाढते त्या गतीने क्षेत्रफळ वाढत नाही आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे आहे त्याच नैसर्गिक साधनसंपत्तीवरती ताण निर्माण होणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे.
याचा विचार करून या ठिकाणी हा लोकसंख्या दिन, जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा केला जाऊ लागला. आता याचा परिणाम हा विकसित देशांमध्ये चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो, परंतु अविकसित देशामध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये या ठिकाणी याचा परिणाम हा फारसा झाला नाही. आता बघा, लोकसंख्या वाढीचा जर दर आपण विचारात घेतला तर 0 ते 0.5% एवढी जर लोकसंख्या वाढत असेल तर त्याला मंद वाढ म्हटली जाते. 0.5 ते 1.5 इथपर्यंत आपण त्याला मध्यम गतीची लोकसंख्या वाढ म्हणतो. परंतु 1.5च्या पुढे जी लोकसंख्या वाढते त्याला मात्र फार जलद गतीची किंवा स्फोटक लोकसंख्या वाढ या स्वरूपात ओळखताना दिसून येते. आता जर आपण संपूर्ण जगामध्ये विचार केला तर मात्र या ठिकाणी या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम हा सर्वच ठिकाणी कमी जास्त स्वरूपात झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपण लोकसंपदा याच्या ज्या समस्या आहेत या समस्या पाहत असताना आपण त्या ठिकाणी त्या समस्यांचं किंवा त्या देशांचं वर्गीकरण आपण 2 गटामध्ये करत आहोत. त्यामध्ये एक प्रगत देश किंवा विकसित देश या देशांमधील मानव संपदा याच्या असणाऱ्या समस्या, आणि दुसरा गट आहे अप्रगत किंवा विकसनशील देशांमधील लोकसंपदा समस्या याचा आपण विचार करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला पहिल्या गटामध्ये जे विकसित राष्ट्र आहेत किंवा प्रगत राष्ट्र आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर लोकसंख्या वाढीचा वेग हा आपण बघितलं वार्षिक वेग हा 0.5% असलेला दिसून येतो. म्हणजे लोकसंख्या खूप मंद गतीने वाढते आहे हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत आहे. परंतु या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग जरी मर्यादित असला तर या ठिकाणी ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्या वेगळ्या स्वरूपाच्या निर्माण झालेल्या दिसून येतात. कारण विकसनशील देशापेक्षा प्रगत देशांमध्ये औद्योगिक प्रगती जास्त झालेली आहे, वाहतूक दळणवळण साधनांचा विकास जास्त झालेला आहे, शिक्षणाचा प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे, राहणीमानाचा दर्जा हा उच्च प्रतीचा असलेला दिसून येतो. त्या ठिकाणी आर्थिक उन्नती ही खूप जास्त झालेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर या ठिकाणी या विकसित देशांमध्ये केला जातो. आणि त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केल्यामुळे त्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्येमध्ये पहिली समस्या आहे बघा, अति नागरीकरण. अति नागरीकरण ही पहिली समस्या या ठिकाणी विकसित देशांमध्ये आढळते. आता बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विकसित देशांमध्ये 70 ते 90% लोकसंख्या, बघा 70 ते अगदी 90% लोकसंख्या ही शहरी भागात राहताना दिसून येते. तर काही ठिकाणी तर 90%पेक्षाही जास्त लोकसंख्या ही शहरी भागात राहताना दिसून येते. आता त्यामुळे काय झालं तर ही सगळीच लोकसंख्या, जास्तीत जास्त लोकसंख्या शहरामध्ये राहत असल्यामुळे शहरामध्ये गर्दीचं प्रमाण खूप जास्त झालेलं दिसून येतं. इमारतीची संख्या ही खूप वाढलेली आहे. अनेक मजली इमारती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी अति उंच इमारती, गर्दीचं प्रमाण जास्त, आणि त्यामुळे या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणच्या समस्येमध्ये वाहतुकीची समस्या मग मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसून येते. प्रत्येकाने आपलं वाहन जर या ठिकाणी शहरामध्ये बाहेर काढलं तर या ठिकाणी या वाहनांची गर्दी आणि सिग्नल व्यवस्थेवरती होणारा ताण हा मोठ्या प्रमाणात असलेला दिसून येतो. आणि त्यामुळे या ठिकाणी आर्थिक सुबत्ता असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडेच वाहन आहे, परंतु हे वाहन ज्या वेळेला शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती आपले वाहन घेऊन शहरामध्ये रस्त्यावरती येते त्यावेळेला रस्त्यावरती मात्र या ठिकाणी वाहतुकीची कोंडी अनेक वेळा होते. या ठिकाणचा सिग्नल व्यवस्था बऱ्याच वेळेला कोलमडलेली दिसून येते आणि या ठिकाणी रस्त्यावरील अपघाताचे प्रमाणही थोडंसं जास्त राहताना दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ विकसित देशांमध्ये अति शहरीकरण
किंवा अति नागरीकरण ही समस्या निर्माण झालेली दिसून येते. ही पहिली समस्या आहे या ठिकाणी विकसित देशांमध्ये प्रामुख्याने जाणवते. दुसरी समस्या या देशांमध्ये जाणवते ती बघा कशी आहे, तर अकुशल कामगारांची कमतरता. अकुशल कामगाराची कमतरता. आता या ठिकाणी विकसित देश आहे याचा अर्थ आर्थिक सुबत्ता आहे, शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला इथं नोकरीची संधी उपलब्ध आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतल्यानंतर याला छोटी मोठी नोकरी या प्रत्येक व्यक्तीलाच या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि या नोकऱ्या औद्योगिकरणाच्या विकासामुळे सहजासहजी उपलब्ध होतात आणि त्यामुळे पैसाही या लोकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. राहणीमानाचा दर्जा यांचा चांगल्या प्रकारे वाढलेला दिसून येतो. परंतु या ठिकाणी या सर्वच गोष्टीची सुबत्ता असल्यामुळे यांच्याकडे छोटी मोठी कामं करण्यासाठी किंवा घरगुती कामं करण्यासाठी किंवा शेतीची कामं करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नाही किंवा कष्टाचे काम करणारा कामगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे या देशाला अशा शेतीच्या कामासाठी किंवा घरगुती काम जे करायचं आहे, घरातील काम आपण त्याला म्हणतो, घरकाम म्हणतो, हे करण्यासाठी यांच्याकडे मजुरांचा तुटवडा भासताना दिसून येतो किंवा अकुशल कामगारांचा तुटवडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भासतो आणि ही एक समस्या, वेगळ्या स्वरूपाची समस्या या विकसित देशांना भेडसावताना दिसून येते. त्यानंतर पुढची समस्या या ठिकाणी जी भेडसावते विकसित देशांमध्ये ती म्हणजे आहे की या ठिकाणी वृद्धांचं प्रमाण लोकसंख्येमध्ये जास्त आहे. बघा, ही एक वेगळी समस्या या ठिकाणी विकसित देशांमध्ये निर्माण झाली दिसून येते. तर या ठिकाणी जी लोकसंख्या आहे या लोकसंख्येमध्ये आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी उत्पन्नाचं साधन चांगलं आहे, राहणीमानाचा दर्जा उच्च आहे आणि त्यामुळे लोकांचं आयुर्मान ही खूप जास्त आहे आणि वैद्यकीय फॅसिलिटी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. पैसा उपलब्ध असेल तर वैद्यकीय फॅसिलिटी उपलब्ध असेल तर आपोआपच राहणीमानाचा दर्जा चांगला राहतो. राहणीमानाचा दर्जा चांगला असेल तर आयुर्मान वाढताना दिसून येतं आणि आयुर्मान वाढताना ज्यावेळेला दिसून येतं त्यावेळेला लोकसंख्येमध्ये वृद्धांचं प्रमाण हे खूपच जास्त असलेलं दिसून येतं आणि मग हे वृद्धांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जे कामकरी लोक आहेत या कामकरी लोकांच्यावरती या वृद्धांचं जो बोजा आहे हा बोजा जास्त राहताना दिसून येतो आणि म्हणून आपल्या अविकसित देशापेक्षा किंवा विकसनशील देशांपेक्षा विकसित देशांमध्ये जे वृद्धांचं प्रमाण जास्त आहे या वृद्धांचा भार जो आहे तो त्या ठिकाणी उत्पन्न किंवा जे लोक कामकरी आहेत या कामकरी लोकांच्यावरती या लोकांचा वृद्धांचा ताण मात्र निर्माण होताना दिसून येतो आणि त्यामुळे ही एक वेगळ्या स्वरूपाची समस्या या ठिकाणी विकसित देशांमध्ये निर्माण झालेली दिसून येते. पुढची विकसित देशांमधील समस्या आहे आणि ती म्हणजे अशी आहे की या ठिकाणी प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. आता बघा, विकसित राष्ट्र म्हटलं की आपल्याला माहिती आहे औद्योगिकरणाचा विकास हा सर्वात जास्त झालेला असतो. औद्योगिकरणाचा विकास म्हणजे अनेक कारखानदारी त्या ठिकाणी विकसित होते. या कारखानदारीमधून जे टाकाऊ पदार्थ आहेत किंवा जे विषारी घटक आहेत हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्यामुळे वातावरणामधील हवेचं प्रदूषण हे विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपण मगाशी बघितल्यासारखं की या ठिकाणी वाहनांची संख्या जास्त आहे. वाहनातून या ठिकाणी बाहेर पडणारा जो धूर आहे, गर्दीच्या ठिकाणी शहरांमध्ये या वाहनातून बाहेर पडणारा जो धूर आहे या धुरामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होताना दिसून येतं. त्याचबरोबर या मोठमोठ्या कारखान्यातून जे सांडपाणी बाहेर टाकलं जातं हे सांडपाणी जे नदीमध्ये ओढ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे जलप्रदूषण होण्याचं प्रमाणही या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर हे जे वाहनं आहेत किंवा रेल्वे आहेत, या ठिकाणी विमान आहेत, यांच्या आवाजामुळे किंवा कारखान्यातील आवाजामुळे ध्वनी प्रदूषणही या ठिकाणी जरा जास्त असलेलं दिसून येतं आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हटलं जातं की विकसित देशांमध्ये हवेचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषणही मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं. कारण या ठिकाणी हे राष्ट्र विकसित असलं तरी विकसित राष्ट्रांमध्ये या ठिकाणी औद्योगिकरणाचा विकास, वाहनांची संख्या जास्त आणि त्याच्यामुळे ही समस्या या विकसित देशांमध्ये प्रामुख्याने भेडसावताना दिसून येते. तर अशा प्रकारे एक 2-4 समस्या आहेत की ज्या मानव संपदा या स्वरूपात या ठिकाणी विकसित देशांमध्ये आढळताना दिसून येतात. आता याची उलटी अवस्था मात्र जर आपण बघितली तर अविकसित देश किंवा विकसनशील देश
या ठिकाणी मानव संपदा ही समस्या आहे. ही समस्या मात्र खूप मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसून येते. कारण भारतासारखा देश असेल, चीनसारखा देश असेल किंवा या ठिकाणी बांगलादेश असेल, श्रीलंका, म्यानमार असेल, तर या देशांमध्ये, आशियाई देशांमध्ये आपण जर बघितलं तर लोकसंख्या वाढीची गती ही खूपच जास्त आहे. आता सरासरी गती आपण बघितली 2.6 ही वार्षिक लोकसंख्या वाढीचा वेग आहे. परंतु याच्यापेक्षाही प्रत्यक्ष मात्र लोकसंख्या वाढीचा वेग हा काही देशांमध्ये खूपच जास्त असलेला दिसून येतो. आणि मग याचा परिणाम म्हणून या ठिकाणी जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे अविकसित देशांमध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये, या नैसर्गिक साधनसंपत्तीवरती या वाढत्या लोकसंख्येचा ताण मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आणि यामुळे या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो. परंतु नैसर्गिक साधनसंपत्तीवरतीही काही गोष्टीवरती मर्यादा असलेली दिसून येते. म्हणजे आपण जर जमीन या घटकाचा विचार केला तर जमीन ही मर्यादित आहे. लोकसंख्या जर वाढली तर या ठिकाणी जमिनीचं तुकडीकरण होतं, लहान लहान आकारामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे याचा अर्थ त्याची उत्पादन क्षमता ही वाढण्याऐवजी घटताना दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की या ठिकाणी अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये ज्या मानवी संपदेच्या समस्या आहेत, या समस्या मात्र वेगळ्या प्रकारे भेडसावताना दिसून येतात. आपण एकेका समस्याचा थोडक्यात विचार करतो. त्या ठिकाणी पहिलीच समस्या आहे लोकसंख्या वाढीचा वेग जास्त. आता बघा, अविकसित देशात किंवा विकसनशील देशात लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त आहे. आपण आत्ताच विचार केला तर वार्षिक दर या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा या देशांमध्ये 2.9 इतका किंवा यापेक्षाही जास्त असलेला दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ हा जो लोकसंख्या वाढीचा दर हा याच गतीने पुढेही राहिला, काही दिवस राहिला, तर या ठिकाणी लोकसंख्येचा विस्फोट या देशांमध्ये होताना दिसून येईल. आणि लोकसंख्या याच गतीने वाढत राहिली तर भविष्य काळामध्ये मग अन्नधान्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. कारण आहे त्याच जमिनीतून, क्षेत्रातून आपण जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य निर्माण करण्याची क्षमता या जमिनीची भविष्य काळामध्ये राहणार नाही. आणि त्यामुळे मग भविष्य काळामध्ये लोकसंख्या वाढ ही जर अशीच राहिली तर आपल्याला अन्नधान्याची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. आणि त्यामुळे लोकसंख्या वाढ ही अविकसित किंवा विकसनशील देशांमधील सर्वात महत्त्वाची समस्या असलेली दिसून येते. दुसरी समस्या या ठिकाणी वाहतूक साधनांवरती ताण. आता बघा, अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येच्या मानाने वाहनांची संख्या ही कमी आहे. आणि त्यामुळे दळणवळणाचं साधन म्हणून ज्या वेळेला वाहन वापरलं जातं त्यावेळेला लोकसंख्येच्या तुलनेत जर वाहनांची संख्या कमी असेल तर त्या वाहनांवरती या वाढत्या लोकसंख्येचा ताण निर्माण होतो, वाहतुकीवरती ताण निर्माण होतो. आणि मग एखाद्या बसमधून प्रमाणापेक्षा जास्त लोकांची वाहतूक होताना दिसून येते. या वाहतुकीमधून काही वेळेला अपघात होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. तर बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये वाहतूक साधनच फारशी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्या लोकांना दळणवळण साधन सहजासहजी उपलब्ध होत नाही. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या वाढीमुळे हे जे वाहतूक दळणवळण साधन आहे, मग रेल्वे असू द्या, विमानसेवा असू द्या, बस सेवा असू द्या, यावरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला दिसून येतो. आणि लोकसंख्येच्या मानाने वाहतूक साधनं कमी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी ही एक वेगळी समस्या या देशांमध्ये निर्माण झालेली दिसून येते. पुढची एक तिसरी समस्या आहे की बेकारीचे प्रमाण जास्त. तर बघा, आपण बघितलं की विकसित देशांमध्ये बेकारीचं प्रमाण नाही आहे, परंतु अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये बेकारीचं प्रमाण मात्र खूप जास्त आहे. याचा परिणाम असा आहे की या ठिकाणी जी लोकसंख्या वाढते आहे, या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढा रोजगार आपल्याकडे उपलब्ध होत नाही. कारण अविकसित देश किंवा विकसनशील देशांमध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे बघा, सरासरी शेतीप्रधान बहुतेक देश आहेत. भारतासारखा देश, चीनसारखा देश असू द्या, बांगलादेश असू द्या, हे पाकिस्तान, हे शेतीप्रधान देश आहेत. आणि शेतीप्रधान देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीवरती अवलंबून असते. शेती ही निसर्गावरती अवलंबून असते. आणि त्यामुळे निसर्गातून शेतीवरती अवलंबून असल्यामुळे शेतीमधून मिळणारा रोजगार हा हंगामी स्वरूपाचा असतो.
आणि जर काही वेळेला दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी हा रोजगार हा सहजासहजी उपलब्ध होत नाही. आणि विकसनशील देशात औद्योगिकरणाचा विकास हा फारसा झालेला नसतो आणि त्यामुळे लोकांना रोजगाराच्या संधी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे बेकारीची संख्या ही अप्रगत किंवा विकसनशील देशांमध्ये जास्त असलेली दिसून येते. पुढची समस्या आहे ह्या अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये आढळते ती प्रामुख्याने आरोग्याची समस्या आहे. बघा, लोकसंख्या ज्या गतीने वाढते त्या गतीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ होताना दिसून येत नाही. आपण सध्याच्या काळात या कोरोनाचा जे प्रादुर्भाव झाला आहे त्यामध्ये आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाहीत. शहरामध्येही वैद्यकीय सेवांवरती खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी अविकसित देशांमध्ये जर या ठिकाणी आरोग्यविषयक सेवा जर पाहिली तर ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ग्रामीण भागामध्ये या आरोग्यविषयक सेवा फारशा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या रोगांना बळी पडावं लागतं. अनेक रोगराईचा प्रसार हा वारंवार होताना दिसून येतो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आरोग्यविषयक सेवांचा अभाव किंवा आरोग्यविषयक सेवा कमी ही एक समस्या या ठिकाणी या अप्रगत किंवा विकसनशील देशांमध्ये जाणवताना दिसून येते. पुढची एक समस्या जाणवते बघा, शिक्षण सुविधांचा अभाव. विकसित देशांमध्ये शिक्षण सुविधांचा प्रसार जास्त झाला असतो, पण अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये शैक्षणिक सुविधांचा प्रसार हा झालेला असला तरी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हा प्रसार हा फारसा झालेला दिसून येत नाही. किंवा ग्रामीण भागातील जे लोक आहेत हे कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, यांच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा ह्या फारशा उपलब्ध होत नाहीत. कारण या देशामध्ये विकास करण्यासाठी लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकास करण्यासाठी मिळणारा जो पैसा आहे हाच पैसा कमी प्रमाणात उपलब्ध होतो आणि त्यामुळे शिक्षणावरती होणारा खर्च हा त्या पटीमध्येच केला जातो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ज्या ठिकाणी दुर्गम भाग आहे, आदिवासी भाग आहे, अशा भागामध्ये या शैक्षणिक सुविधा फारशा उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी लोक जे आहेत त्या ठिकाणच्या मुलांचं शिक्षण हे फारसं चांगल्या पद्धतीने होत नाही किंवा या ठिकाणी या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आणि म्हणून शैक्षणिक सुविधांचा अभाव ही एक समस्या या ठिकाणी या देशांमध्ये आढळताना दिसून येते. पुढची एक समस्या आहे की या ठिकाणी अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये प्रामुख्याने लोकांना घरांचा राहण्याचा प्रश्न आहे. बघा, घरांचा राहण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आता तर या ठिकाणी लोकसंख्याच इतकी जास्त आहे की लोकांना राहण्यासाठी घरंही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. बरीच लोकांना ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नाही, ते शहरामध्ये या ठिकाणी जातात आणि शहरामध्ये त्यांना रोजगार मिळतो पण राहण्यासाठी घर मिळत नाही आणि मग हीच लोक शहराच्या भोवती झोपडपट्ट्यामध्ये राहताना दिसून येतात आणि मग या ठिकाणी ही झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात विकसित होताना दिसून येते आणि मग या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मात्र वेगळ्याच समस्या परत निर्माण होताना दिसून येतात. कारण या लोकांना चांगलं घर राहण्यासाठी उपलब्ध न झाल्यामुळे जसं मिळेल तशा घरामध्ये राहून हे उपजीविका चालवण्याचा प्रकार ह्या देशांमध्ये प्रामुख्याने आढळतो आणि त्यामुळे या विकसनशील देशांमध्ये बहुतेक लोकांना राहत्या घराचा जो प्रश्न आहे हा मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसून येतो. आणि ह्याच मोठमोठ्या शहरांमध्ये या देशांमधील शहरांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी जमिनीच्या किमती, जागेच्या किमती, घरभाडं ही खूपच जास्त असल्यामुळे अशी जी लोकसंख्या आहे ही शहराच्या अवतीभोवती झोपडपट्ट्या निर्माण करून राहताना दिसून येते आणि या झोपडपट्टीमध्ये मात्र वेगळ्या समस्या परत निर्माण होताना दिसून येतात. तर ही एक समस्या या ठिकाणी अविकसित देशात किंवा अप्रगत देशामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसून येतात. याबरोबरच आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रदूषण ही एक समस्या या ठिकाणी याही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळताना दिसून येते. तर यामध्ये आपण बघितलं प्रदूषणामध्ये मग दोन्ही प्रदूषण असू द्या, हवेचं प्रदूषण असू द्या किंवा जलप्रदूषण असू द्या, हेही प्रदूषण या अविकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतं. कारण त्यांच्या शहरामध्ये लोकसंख्या खूप दाटीवाटीने राहत असते, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते. त्याचबरोबर कारखान्यातून सांडपाणी जे नद्यामध्ये ओढ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे ओढ्याचं पाणी दूषित होताना दिसून येतं, नदीचं पाणी दूषित होताना दिसून येतं.
त्याचबरोबर कारखान्यातून बाहेर पडणारा धूर आहे, याच्यामुळे हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं. शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळे ही रासायनिक खतं पावसाच्या पाण्याबरोबर परत पाण्यामध्ये जातात आणि पाण्याचं प्रदूषण होताना दिसून येतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा शेतीवरती वापर केला जातो. हे कीटकनाशकं पावसाच्या पाण्याबरोबर पाण्यामध्ये जाऊन पाण्याचं प्रदूषण होताना दिसून येतं. त्याचबरोबर कारखान्यातील आवाज, वाहनांचे आवाज यामुळे ध्वनी प्रदूषणही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ ही जे प्रदूषण आहे, ही प्रदूषणाची ही समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अविकसित व विकसनशील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसून येते. आता एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी विकसित देश असू द्या किंवा अविकसित देश असू द्या किंवा विकसनशील देश असू द्या, या ठिकाणी मानवी संपदा या घटकाचा परिणाम हा कमी जास्त स्वरूपात होताना दिसून येतो. परंतु आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणीही नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर विकसित देशात मोठ्या प्रमाणात केला जातो. अविकसित देशामध्येही नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु काळाच्या ओघात असं झालेलं आहे की या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावरचा ताण हा लोकसंख्येच्या वाढीबरोबर वाढत जाणारा आहे आणि त्यामुळे मग या ठिकाणची हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, या सर्वच घटकांवरती हा ताण वाढणार आहे. खनिज संपत्ती आहे याच्यावरती हा ताण वाढणार आहे. किंवा या ठिकाणी तांत्रिक ज्ञानामध्ये जी प्रगती केलेली आहे ते वाहन व्यवस्था असेल, दूरध्वनी असेल, यामध्येही या ठिकाणी ताण भविष्यकाळामध्ये वाढत जाणार आहे. आणि त्यामुळे एकच गोष्ट या ठिकाणी सांगता येते की नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणून मानव संपदा हा घटक महत्त्वाचा असला तरी या ठिकाणी मानव संपदा किंवा लोकसंख्या ही जास्तही असून चालत नाही आणि ही कमी असूनही चालत नाही. तर या ठिकाणी एक ठराविक नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी ठराविक लोकसंख्येची गती ही असणं गरजेचं आहे किंवा पर्याप्त प्रमाणात या ठिकाणी जर लोकसंख्या असेल तर त्या देशामधील त्या प्रदेशाचा विकास हा चांगला होताना दिसून येतो आणि पर्यावरणाचा ऱ्हासही फारसा होत नाही किंवा लांब अंतरापर्यंत आपल्याला ज्या खनिज संपत्तीचा वापर करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी असेल डिझेल असेल, पेट्रोल असेल, लोहखनिज असेल, दगडी कोळसा असेल, तर या ठिकाणी या नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा ताण कमी करायचा असेल तर या ठिकाणी लोकसंख्येवरती कुठंतरी नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि मग लोकसंख्या वाढीची गती जी आताची आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवून भविष्यकाळामध्ये लोकसंपदा ही जी एक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे तिचं आपण व्यवस्थितपणे हे जतन केलं पाहिजे. यासाठी सुज्ञान नागरिक याने या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी विकास या दोन्हीची सांगड घालण्याचं काम हे भविष्यकाळामध्ये करावं लागणार आहे. तर या ठिकाणी आपण थोडक्यात मानव संपदा समस्या या घटकाचा विचार केलेला आहे. धन्यवाद.